जरूर सध्या तरी तुम्ही वेळेकडे लक्ष दिला तर 12 वाजून 56 मिनिटं झालेली आहेत. तरीही तुम्ही हवेचा जो गारवा आहे ना, तो स्पष्टपणे अनुभवू शकता. एका बाजूला या विभागातला जो डेव्हलपिंग करण्याचा कामही सुरू आहे. समोर असलेली पाण्याची टाकी आता नवीन बनते, म्हणजेच या विभागाला आता पाण्याची टंचाई होणार नाही. दुसऱ्या बाजूला आपण बघितलं गेलं तर प्रमुख मान्यवर या व्यासपीठावरती बसून मॅचचा आनंद घेतात. एका बाजूला चांगली स्कोरिंग सुरू आहे, दुसऱ्या बाजूला अपडेटिंग ही चांगली सुरू आहे आणि एका बाजूला जर आपण लक्ष केंद्रित केलं तर जो मुख्य रस्ता आहे त्या मुख्य रस्त्यावरून काहीशे क्रिकेट प्रेमी आहेत तेही जाताना या मॅचचा आनंद घेतात. आता मॅच तुम्ही पाहाल शिवशक्ती लोणार त्यांच्या विरोधात वीरेन स्पोर्ट्स भावाले ए यांच्यामध्ये लढत पाहायला मिळते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये झाली आहे दाखल. दत्ता आणि परवेश ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि बॉलिंग टाकण्यासाठी पॉवर प्लेचं पहिलं षटक ज्याच्या हातामध्ये जी जिम्मेदारी दिली आहे तो म्हणजेच पहिल्या ओव्हरमध्ये आलाय कैलाश. मागच्या मॅचमध्ये तुम्ही कैलाश पाटीलला बघितलं, आता सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये तुम्ही कैलाश रावतेला बघत आहात जो पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळेल. त्याच्या समोर आहे दत्ता याचं आव्हान. सामन्याला होती सुरुवात. विश ऑल द बेस्ट दोन्ही टीमला देऊया विजयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. पहिलाच बॉल राऊंड द स्टंप हलक्या पद्धतीने खेळायचं होतं. पडल्यानंतर बॉलची गती ओळखू शकला नाही. ॲक्शन चांगली आहे कारण उजव्या हाताच्या खेळाडूसाठी मोस्टली आपण भरपूर साऱ्या गोलंदाजांना ना ओव्हर द विकेटने बॉलिंग करताना पाहिलं आहे, परंतु कैलाश रावते राऊंड द विकेटने गोलंदाजी करतात. पहिला चेंडू पेस व्हेरिएशन होतं, गतीमध्ये थोडंसं मिश्रण केलं गेलं आणि पहिला चेंडू या ठिकाणी डॉट फेकला जातोय. व फुल टॉस बॉल जरूर होता, खोलवर टप्प्यात परावर्तित केलं, परंतु एक सिंगल जरूर मिळेल. खोलवर टप्प्याचा बॉल हलकंसं कनेक्शन बॅटचं झालं, बॉल मागे गेला. शॉर्ट पॉईंटच्या दरम्यान तिथे अडवणूक झाली बॉलची आणि दरम्यान आपण बघितलं तर एका सिंगलने आता खातं उभारला जात आहे, तो म्हणजे शिवशक्ती लोणारचं. कॅप्टनचं खरं तर स्पेशली ओपिनियनच होतं की लोणाड आणि भावाले ए संघ आम्ही एकत्र सराव करत असतो, त्याच्यामुळे नक्कीच हा सामना रंगतदार होईल. म्हणजे आजच्या दिवसामधला हा दुसरा सामना असा आहे की जिथे एकामेकाच्या परिचयाचे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळाले. कारण मागच्या मॅचमध्ये दोन्ही सावधच्या टीम होता आणि आता सध्या तरी एकामेकासमोर सराव करणारा या दोन्ही टीम एकामेकाच्या विरोधामध्ये आहेत. परवेशसाठी हा बॉल व फुल टॉस अटेम्प्ट जरूर केला गेला, परंतु फिल्डर आहेत मिड विकेटला. एक सिंगल झाले कंप्लीट. सेकंडचा कॉल नॉन स्ट्रायकिंगवरती फेकी वेगाने जरूर आली आहे, बॅट ड्रॅग केली नाही, त्याचमुळे पंचाने लगेच इशारा दिला की 2 धावा पूर्ण झाल्या नाहीत तर धोक्यामध्ये होता बॅट्समन, म्हणजेच पडतेल मैदानाच्या बाहेर दत्ता. तर धोका उचलण्याची गरज नव्हती. पहिलं षटक आहे, दबावही नाहीये, मग दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न का केला आता दत्ता आणि परवेशला विचारावं लागेल आणि त्याला ते उत्तर द्यावं सुद्धा लागतील डगआउटमध्ये. कारण क्रिकेटमध्ये अशा काहीशा चुका असतात ना, ज्या चुका तुम्हाला सुधारण्याची संधी क्रिकेट जास्त वेळ देत नाही. ही चुकी मोठी झाली असावी. दत्ताने सुरुवात केली, एका धावेने त्यांनी खरं तर या मॅचला सुरुवात केली आणि त्यानंतर आपण परवेशच्या बॅटमधून बघितल्या त्या म्हणजे 2 धावा बघितल्या असत्या, परंतु पोहोचू शकला नाही दत्ता आणि दत्ता दुसरी धाव घेता वेळेला तो बाद झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राज थळे. यावेळेला बॉल चांगला होता, फटकाही तेवढाच चांगला. पॉवर प्ले सुरू आहे. माहिती की डीपमध्ये फक्त 2 फिल्डर आहेत, त्या अनुमानाने आपण मोठे स्ट्रोक खेळू शकतो आणि मोठे स्ट्रोक नव्हे नाही भेटले तरी चालतील, परंतु सिंगल डबलने या आपण डावाला पुढे सरकवू शकतो. तोच सांगणारा फटका. खोलवर टप्प्याचा बॉल मिड विकेटला प्रोटेक्शन. ज्या मिड विकेटच्या फिल्डरने मागच्या बॉलवरती चांगली फिल्डिंग केली, नॉन स्ट्रायकिंगवरती फेकत असताना कैलाशच्या हातामध्ये बॉल गेला, तिथे दत्ता खरं तर गवासला गेला आणि त्याच फिल्डरच्या हातामध्ये आई बॉल तुम्हाला पाहायला मिळाला, जिथे सिंगलने टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 3 धावा टीमच्या टोटलमध्ये. बॉल समाप्त झाल्यात आतापर्यंत 4-2 चेंडूचा खेळ या ओव्हरमधला अजूनही शिल्लक आहे. राऊंड द विकेटने बॉल जसा पडला तशी बॅट फिरली गेली, ताकदीचा प्रचंड वापर, बॉल चालला स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर, षटकार.
रिप्ले तुम्ही पहा, पायामध्ये टाकला जाणारा बॉल कशा प्रकारे खेळू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजेच राज थळे. तिसऱ्या क्रमांकावरती आलाय. ज्याने एक फलंदाज बाद केला कैलाश, त्याच्याच विरोधातला हा सुंदर फटका होता, षटकार, जिथे धावपळक वाढलं गेलं 9 या आकड्यावर. शेवटच्या बॉलवरती साईड चेंज केली गेली आणि त्याचा बेनिफिट मिळाला राज थलेला. षटकार मारताना बघितलं ते म्हणजे कैलाशने, परंतु त्याला तंबूचा आश्रय दाखवला गेला. कैलाशने पहिल्या ओव्हरची समाप्ती, पहिल्या ओव्हरमध्ये 2 बली घेतले गेलेत कैलाशने आणि धावा फक्त आहेत 9, जिथे बॅटिंग करतोय टीम शिवशक्ती लोणाड. हा ॲक्शन रिप्ले, हाही बॉल थोडासा पुढे टाकण्यात आला, जिथे खरं तर कोणती बॅट असो त्या बॅटचा खरं तर स्टिकर असो तिथे हा बॉल लागला. हा पहा पुन्हा एकदा ॲक्शन रिप्ले दाखवलं जातोय. ओव्हर द विकेटने चेंज केला गेला ट्रान्स. बॅटचा ब्रँड त्या स्टिकरवरती बॉल लागला गेला आणि इझिली सॉफ्ट डिसमिसल विकेट किपरच्या हातामध्ये ही झेल तुम्हाला पाहायला मिळाली, जिथे बाद झाला राज थले. 2 विकेट आतापर्यंत गेलेले आहेत. धावा फक्त आहेत 9. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, म्हणजे आता जे क्षेत्ररक्षणाचं जाळं आहे ना ते आता विखुरलेलं असेल. डीपमध्ये तुम्हाला मिळतील बघायला 5 फिल्डर. सध्या तरी डीपमध्ये स्क्वेअर लेग नाही आहेत. डीपमध्ये उजव्या हाताच्या खेळाडूसाठी खरं तर आपण मिड विकेट नेहमी बघितलाय, परंतु आता डावकुरे हाताचा खेळाडू आहे त्यासाठी डीपमध्ये स्क्वेअर लेग ठेवला गेलाय. डीपमध्ये मिड विकेट आहे, वाईडिश लॉंग ऑननी ठेवला गेलाय आणि त्यानंतर एक मिड विकेट आणि डीपमध्ये लॉंग ऑफ हे क्षेत्ररक्षणाचं जाळं या ठिकाणी ठेवलं गेलंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ज्ञानेश्वर, परंतु स्ट्रायकिंग एंडवरती आहेत परवेश. कट करण्याचा प्रयत्न, दुसऱ्या ओव्हरला झाली आहे सुरुवात. पहिलाच बॉल फिरकीने टाकला गेला, जिथे आपल्याला पाहायला मिळाला सेकंड ओव्हरसाठी विनोद पडल्यानंतर हलकासा खाली राहिला, तिथे सिंगल मिळाली गेली आणि सिंगलने टीमची धावसंख्या 10 धावसंख्या आतापर्यंत आहेत. एखादी पार्टनरशिप जेव्हा आपल्या टीममधून बिल्डअप होते ना तेव्हा खरं तर धावसंख्यांना आपण वाढ देऊ शकतो, परंतु पहिलीच जोडी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये बघितली, दत्ता आणि परवेश अजूनही मैदानाच्या आतमध्ये. दत्ता माघारी परतला गेला, रनआउटची विकेट त्याची मिळाली गेली कैलाशला. त्याच्यानंतर शेवटच्या बॉलवरती राजची विकेट मिळवली गेली, जिथे विकेट किपरने तो कार्य त्याचा पूर्ण केला गेला आणि सध्या तरी दुसऱ्या ओव्हरची सुरुवात झाली आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये सिंगल आली आहे. मागे खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर आहे त्या ठिकाणी, शॉर्ट स्क्वेअर लेगला वळले, जरूर बॉल खाली बघितलं गेलं आणि कॅच संपादित केली गेली. इथनं अजून एक विकेटचं होईल पतन, परतील मैदानाच्या बाहेर. तिसरा फलंदाज बाद, म्हणजेच फलंदाज बाद होणारा ज्ञानेश्वर. मागे खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॉलची गती जास्तही नव्हती, परंतु जो टर्न प्राप्त व्हायला हवा विनोदने प्रॉपरली तोच टर्न दिला गेला. ऑनसाइडला खेळत असताना शॉर्ट स्क्वेअर लेगला आपण झेल बघितली गेली, जिथे बाद झाले ज्ञानेश्वर. याच्यानंतरची मॅच गावदेवी वालचीन आणि त्यांच्या विरोधात श्री गणेश जांभूलपाडा. सो विनंती करेन दोन्ही टीमच्या कॅप्टनला इनिंग ब्रेकमध्ये तुम्हाला टॉससाठी यायचं आहे. आतापर्यंत चांगलं हे षटक राहिलाय. हा बॉल सॉफ्टाने खेळत असताना चांगले प्रयत्न पहा, एफर्ट्स खूप चांगले होते. एका क्षणाला असं वाटलं की नक्कीच फिल्डर पोहोचू शकत नाही, परंतु पोहोचला जरूर. कॅच ड्रॉप झाली, परंतु ती संधी दुसऱ्यांदा गमावायची नव्हती. ज्या ठिकाणी फिल्डर आपल्याला पाहायला मिळेल डीपमध्ये परवेश बाद झाले होण्याच्या मागे फिल्डरचं मोठं कार्य त्या ठिकाणी राहिलं. परवेश होतोय बाद, मिळतीये सफलता, ती म्हणजेच विनोदला. कमेंटमेंट मी कौतुक करेन राहुलचं. डीपमध्ये नक्कीच ते फिल्डिंग करत होते, जरूर लॉंग ऑनला. असं एका क्षणाला वाटलं की राहुल पोहोचू शकत नाही, परंतु तो पोहोचलाही. कॅच ड्रॉप झाली, त्याला माहिती आहे की परवेश डेंजर एंडला धावतोय. समोर अगदी विकेट किपर जरूर कॉल करत होता की स्ट्रायकिंग एंडवरती फेकी नकोय, बॉलर एंडकडे यायला हवी, आणि तेच केलं गेलं आणि तिथे परवेश या ठिकाणी बाद झालाय. सन्माननीय विकीजी पाटील आणि सागरजी शिवाळे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वेलकम, तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत आम्ही करत आहोत.
दरम्यान षटक क्रमांक दुसरं सुरू आहे विनोद. अजून मैदानाच्या आतमध्ये कोणताही मोठा फटका खेळू देत नाहीये. त्याच्या ओव्हरमध्ये असताना 2 विकेट गेले. परवेशी बाद झाला आणि त्या अनुमानाने ज्ञानेश्वरी बाद झालाय. थांबून खेळण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टर स्ट्रोक जरूर उडवला गेलाय. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. जजमेंट सुरेख राहिलं. कॅप होती डोक्यावरती, परंतु कॉन्सन्ट्रेशन बॉलवरती त्याचं राहिलं. विकेट अजून एक मिळते. या षटकामधला तिसरा विकेट मैदानाच्या बाहेर. पहिलाच दिवस आहे आणि पहिल्याच दिवसामध्ये तुम्ही ही मॅच चौथी बघत आहात. कारण ज्या अनुमानाने तुम्ही पहिल्या मॅचमध्ये 37चं टार्गेट पाहिलं ते चेज झालं. दुसऱ्या मॅचमध्ये तुम्ही बघितलं 53चं टार्गेट, तेही चेज झालं. मागच्या मॅचमध्ये सुंदर लढत झाली, त्या 36 धावसंख्येचाही पाठला झाला. म्हणजेच आजच्या दिवसातल्या 3 मॅचेस चेज झालेल्या आहेत आणि सध्या तरी ती मॅच तुम्ही बघत आहात जिथे सुरुवातीलाच धावसंख्या बनवत असताना स्ट्रगल सुरू आहे, तो म्हणजेच टीम शिवशक्ती लोणारचा. सन्माननीय दिलीपजी गोडे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या वेलकम, तुमचं सहर्ष स्वागत. दरम्यान विकेट नंतर व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा आलाय. धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 12. षटक क्रमांक विनोदचं दुसरं सुरू. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 9 धावा खर्च झाल्या होत्या. ओव्हर द विकेटने हाही बॉल ऑप्शनच्या बाहेर, अवे फ्रॉम द बॉडी हाही बॉल आहे. पण पुन्हा एकदा दर्शवतात की इट्स व्हाईट बॉल. सध्या तरी ना हे षटक खूप इम्पॉर्टंट राहिलं, कारण या षटकामध्ये तब्बल विकेट आले 3, व्हाईट बॉल आले 2, एक सिंगल आली आहे, त्याच्यानंतर एक डॉट बॉल आलाय. म्हणजे 2 व्हाईट बॉल वगळताना खूप चांगली बॉलिंग केली आहे विनोदने. थोडेसे पुढे आले, कडा आहे. विकेट किपर थोडेसे दूरवरती होते. अंदाज होता विकेट किपरला की आपल्या हातामध्ये बॉल येऊ शकणार नाही, ही कॅच आपण फिनिश करू शकत नाही. तोच अनुमान त्याचा चांगला राहिला. या बॉलवरती मिळाली सिंगल. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हरच्या खेळानंतर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये 15, जिथे बॅटिंग करतोय संघ शिवशक्ती लोणाड. सध्या तरी परिस्थिती नाजूक आहे, परंतु या नाजूक परिस्थितीला आता बदलावं लागेल, कारण माणूस परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थितीला बिघडवत असतो. बिघडलेल्या परिस्थितीला सुधारली तर कदाचित या धावसंख्या 15 आहेत. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर त्या धावसंख्या अजूनही वाढू शकतात, परंतु त्यासाठी एखादा असा षटक पाहिजे जिथे मोठे फटके येतील. परंतु ते फटके येतील कधी, हा डगआउट प्रश्न विचारत असेल. कारण आतापर्यंत गडी गमावल्या गेल्यात 5 आणि त्या 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जास्त धावा नाहीयेत. नशिबाची साथ इथनं होतीये प्राप्त. बॉल चालला डीप पॉइंटला, हलकंसं कनेक्शन होतं, तिथे फिल्डर बीट झाले आणि तो बेनिफिट मिळाला गेला शिवशक्ती लोणाडला. स्कोर कार्डवरती जोडतात धावा 4 आणि धावा आता बनल्यात 19. एका क्षणाला असं वाटलं की बॉल जेव्हा ग्राउंडिंग होत होता तेव्हा बॉलची गती थोडीशी संत झाली आहे, परंतु हा पहा ॲक्शन रिप्ले. बॉल उचलण्याचा प्रयत्न फिल्डरचा जरूर होता, परंतु तो चाचपडला, थोडासा स्कीड झाला आणि त्या अनुमानाने या चौकाराने टीमची धावसंख्या 25 माफ करा 23 वाढ करण्याचा प्रयत्न. बॉल मध्ये फिल्डर आल्यात, आता कॅच ड्रॉप झाली आहे. ही संधी होती मोठी, ती संधी प्राप्त करायची होती, पण एफर्ट चांगले होते.
जरूर आता 25 धाबा टीमच्या टोटलमध्ये आहेत. दूरवरचा प्रवास केला होता फिल्डरने, परंतु त्याच्या हातापासून थोडासा दूर होता झेल, त्यामुळे तो पकडू शकला नाही. 2 धावा मिळाल्या. टीमची धावसंख्या 25. आतापर्यंतचा जो खेळ राहिला ना 2 ओव्हरमध्ये कंट्रोल झाला, परंतु या षटकामध्ये आता धावा यायला सुरुवात झाली आहे. जिथे धावा बनवतोय तो म्हणजेच फलंदाज पवन. पवनसाठी हा बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. आता गती वाढवली गेली आहे. गोलंदाज राहुलने बघितला गेला पद्धतालित्य थोडासा डान्सिंग डाऊन द ट्रॅक होतो, त्या अनुमानाने बॉलची गती वाढवली गेली. अफसरमध्ये बॉल ठेवला आणि दुहेरी नंतरचा हा डॉट बॉल फेकत असताना आपल्याला पाहायला मिळतो राहुल. टीमची धावसंख्या 25 आणि या षटकामधला हा शेवटचा बॉल. या षटकामध्ये एक वाईट बॉल आहे, माफ करा, थोडीशी क्षमा असावी, कारण या षटकामध्ये एक वाईट बॉल याला जरूर यासाठी क्षमा असावी. लागोपाठचे 2 डॉट बॉल, 2 चौकार आले, एक व्हाईट बॉल, एक दुहेरी. तब्बल या षटकामध्ये 11 धाबा आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत, त्या म्हणजेच गोलंदाज राहुलने. शेवटचा बॉल, लास्ट डिलिव्हरी फ्रॉम दिस ओव्हर. शेवटचा बॉल होता, अनपेक्षित बाउन्स मिळाला गेला, तो बाउन्स बेनिफिट देऊन जाईल राहुलला. शेवटचा बॉल ही या ठिकाणी फेकत असताना एक व्हाईट बॉल आला, त्याच्यानंतर जी कंट्रोल केलेली धावसंख्या ती बेनिफिट देऊन गेली, ती म्हणजेच गोलंदाज राहुलला. आणि अशा प्रकारे 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 25, जिथे बॅटिंग करतोय शिवशक्ती लोणाड. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 25 आपल्याला पाहायला मिळते. चांगलं वर्क या ठिकाणी ग्रामीण टेनिस क्रिकेट करत असताना सध्या तरी अपडेटिंग सुरू आहे. एका बाजूला स्वतःच्या हेल्थवरती लक्ष दिलं जाते आणि ती गोष्ट गरजेची आहे, कारण सगळ्या गोष्टी वेळेत होणं ही माणसाची जबाबदारी असते. आणि सध्या तरी तेजस भोईर ती जबाबदारी पूर्ण करून ग्रामीण टेनिस क्रिकेट .in ही वाहिनी ते सांभाळते. त्यांचंही सहर्ष स्वागत. शेवटच्या ओव्हरमध्ये नागेश आल्यात. डावखुरे बॉलर आहेत, बॉलला फिरवणं चांगलं खरं तर त्यांना जमतं. त्याच अनुमानाने नागेशचा पहिलाच बॉल अगदी डावखुऱ्या हाताने फेकला, थोडासा टर्नी मिळाला गेला, त्या बॉलवरती मिळाली सिंगल. टीमची धावसंख्या 26. थोडासा पुढे आला खेळण्यासाठी, शॉटमध्ये स्क्वेअर लेग नाही आहेत, परंतु जरूर मागून फाईन लेग वरून फिल्डर गेले, तिथेही मिळते सिंगल. टीम आता पुढे जात असताना 27 या आकड्यावरती. एखादा मोठा फटका जर या षटकामध्ये आला ना, जसा मागच्या षटकामध्ये तुम्ही एक चौकार पाहिला, तो अगदी नेत्रदीपक होता, तसा चौकार हवा आहे. यावेळेला थांबून खेळण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर जो टर्न पाहिजे तो टर्न मिळाला गेला नागेशला. बोटं फिरली, त्या अर्थाने बॅट्समनही फिरला बॉलला खेळण्यासाठी, परंतु फिरकीवरती गिरकी घालायला लावली बॅट्समनला. अजून एक चांगला बॉल आता खाली राहिला. याच्या अगोदरचा बॉल ही होता ना, तो कमी उचळीचा होता आणि त्याच्यानंतरचा हाही बॉल कमी उचळीचा. असे बॉलर ना तुम्हाला खूप कमी पाहायला मिळतात. या विभागामध्ये तुम्ही अक्षय थेटेला बघितलं, तोही एक चांगला बॉलर आहे आणि सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये नागेशला बघताय. अजून एक चांगला बॉल, विकेट मिळू शकते आणि विकेट मिळाली आहे. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष सुरू होता आणि अखेरकार तो संघर्ष या ठिकाणी संपला गेला. नागेशच्या खात्यामध्ये विकेट, फलंदाज बाद. अव्वा विकेट मैदानाच्या बाहेर गेलाय. आता शेवटचा बॉल आहे, जिम्मेदारीने खेळावं लागेल. नागेशने तर आपली जिम्मेदारी पूर्ण केली आहे, परंतु नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय, प्रदीप थळे. शेवटचा बॉल होता, अगदी स्टंपच्या जवळून हा चेंडू गेला. पंचांचा इशारा कोणताच नाहीये, याचा अर्थ असाच की या इनिंगमध्ये, या शेवटच्या ओव्हरमध्ये खूप चांगल्या प्रकारे बॉलिंग करत असताना नागेशने फक्त धावा 2 खर्च केल्या. महत्त्वाचा विकेटही त्यांनी मिळवला गेला, म्हणजेच हे यशस्वी षटक राहिलं. अशा प्रकारे फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना शिवशक्ती लोणाड धावसंख्या बनवते 27 आणि 28 धावसंख्येचं लक्ष ठेवलं गेलंय, ते म्हणजेच वीरेन स्पोर्ट्स भावाले ए च्या समोर. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी आम्ही इन्व्हिटेशन दिलं होतं टीम जांभूलपाडा आणि त्यांच्या विरोधात वालशीन. जांभूलपाड्याचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत.
टीम वालचिनचे कॅप्टन तुम्हाला लवकरात लवकर टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. हा टॉस बॉक्स नक्कीच तुम्ही बघत आहात. आई गावदेवी चषक ज्यांच्या माध्यमातून भरवला गेलाय त्यांचे सगळ्यांचे चेहरे तुम्ही टॉस बॉक्समध्ये बघू शकता. सन्माननीय विकीशेटजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना आपण विनंती करूयात की तुमच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करूयात. टीम जांभूलपाडा आणि त्यांच्या विरोधात टीम वालचिन. विकीजी पाटील यांना विनंती करतो की तुमच्या शुभ हातचे हा नक्कीच नाणेफेकीचा कौल या ठिकाणी संपन्न करायचा आहे. एका बाजूला हेड, दुसऱ्या बाजूला टेल, नाण्याच्या दोन बाजू आणि दोन कॅप्टन उपस्थित आहेत. त्यांच्यामध्ये करूयात आपण टॉस. जांभूलपाड्याच्या कॅप्टनचा कॉल हेड आणि पुन्हा एकदा आपल्याला टॉस करावा लागेल. पुन्हा एकदा आपण करूयात नाणेफेकी. हेड असा कॉल टीम जांभूलपाड्याच्या कॅप्टनचा आणि कॉल लागलाय त्यांच्याच बाजूने, हेड आलाय. सो टॉस जिंकला टीम जांभूलपाड्याच्या कॅप्टनने. साहेबांना विनंती करेन की आसन तुम्ही ग्रहण करा. चर्चा आपण करूयात. टीम जांभूलपाड्याचे कॅप्टन आपल्या समोर उपस्थित आहेत. आतापर्यंत ही मॅच क्रमांक 5वी आहे आणि ज्या टीमच्या कॅप्टनने टॉस मागितला हेड त्याला हेडच आलाय. म्हणजे तूही आता या मॅचमध्ये टॉस जिंकलाय. डिसिजन तुझ्यावरती आहे. काय करणार, फिल्डिंग की बॅटिंग? बॅटिंग करणार. प्रत्येक कॅप्टनचा एक वेगळा भाव असतो. प्रत्येक टीमचा कॅप्टन ठरून आलेला असतो की टॉस जिंकून फिल्डिंग करणार, पण तुम्ही बॅटिंगचा डिसिजन घेतलाय. याच्या मागचं काय कारण? बॅटिंगचा आमची बॅटिंग स्ट्रॉंग आहे, बॉलिंग पण स्ट्रॉंग आहे, पण आम्ही बॅटिंगमध्ये जास्तीत जास्त धावा मारण्याचा प्रयत्न करू. म्हणजे आधी बॅटिंगमध्ये जास्त धावा माराल, मग त्या डिफेंड करण्याचा प्रयत्न कराल. कारण स्पष्ट ओपिनियन आहे टीम जांभूलपाड्याच्या कॅप्टनचं की आम्ही दोन्ही बाजूने चांगलं प्रदर्शन करतो, ॲज अ बॅटिंग आणि ॲज अ बॉलिंगसुद्धा. काय माइंडमध्ये आकडा सेट करशील की किती धावसंख्या 4 ओव्हरमध्ये मिनिमम बनवणार? 55 to 60. या स्पर्धेबद्दलचे 2 शब्द. स्पर्धा छान आहे आणि आम्हाला खेळायला देण्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. टीम जांभूलपाड्याच्या कॅप्टनशी आपण चर्चा केली. टीम वालचिनचे कॅप्टन आपल्या समोर उपस्थित आहेत. आता टॉस गमावला गेला आहे, परंतु आय थिंक सो टॉस जिंकला असता तर तू फिल्डिंगच केली असती. कारण तुझ्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघितले की तुझ्या मनाच्या विपरीत झालं नाही तर मनासारखं झालं आहे. मग काय रणनीती असेल? जांभूलपाडा टीमचा कॅप्टन जो ओपिनियन देत होता की आमच्याकडे बॅटिंग ऑर्डर स्ट्रॉंग आहे आणि बॉलिंग ऑर्डरही स्ट्रॉंग आहे, परंतु तुम्हाला आता फिल्डिंग करायची आहे. त्यांचा आकडा आहे की मिनिमम 50च्या पुढे जाण्याचा प्रयत्न कराल. काय रणनीती असेल की किती धावसंख्येपर्यंत फर्स्ट इनिंगमध्ये त्यांना तुम्ही रोखाल? 40च्या आतमध्ये. म्हणजे तुमचाही धाडसी निर्णय आहे. पण क्रिकेट आहे, हारणं आणि पराभव होणं या दोन्ही गोष्टी जशा नाण्याच्या 2 बाजू आहेत तशा या दोन्ही गोष्टी होतच असतात. काय रणनीती असेल, कोणते बॉलर तुम्ही सुरुवातीला पाठवाल जे त्या धावसंख्या रोखण्यासाठी तुम्हाला बेनिफिट करतील? आहेत, सुजल आहे, परजेश आहे, नितीन आहे, सागर आहे. ही स्पर्धा तर खूप सुंदर आहे, परंतु ह्या क्रीडांगणाची आणि वालचिन गावाची म्हटली गेली ना तर जी समोर असलेली कमानी आहे ती सेम आहे. कारण वालचिन गावामध्ये जर तुम्ही एंट्री कराल तर छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर मूर्ती आणि त्याच्या बाजूला 2 भव्य तोफा आहेत. काय वाटलं या क्रीडांगणावरती येताना? तुम्हाला जी तुमची कमानी आहे तशीच तुम्हाला ही सेम क्रीडांगणाची कमानी वाटलं? म्हणजेच घरच्यासारखं किंवा गावच्यासारखं इथे आनंद येताना मिळालं का? हो नक्कीच, पण ग्राउंड पण एकदम आता छान आहे. 4 साईडने ग्रिल वगैरे मारल्यात, आता खूप छान आहे. येस, थँक्यू. जाऊया ऑन मॅचकडे. टीम जांभूलपाड्याच्या कॅप्टनने टॉस जिंकून डिसिजन घेतला गेला बॅटिंगचा आणि आता तुम्हाला नेक्स्ट मॅचमध्ये नक्कीच वालचिन संघ करताना पाहायला मिळेल फिल्डिंग. जाऊया ऑन मॅचकडे जिथे सामना सुरू आहे आणि त्या ऑन मॅचमध्ये सेकंड इनिंगमध्ये तुम्ही आवाज ऐकाल आमचे जवळचे मित्र व्हॉइस ऑफ झेडके मोनीजी पाटील. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण जाऊयात ऑन गोईंग मॅचकडे जिथे 2 सलामीचे बॅटर्स, कारण की लक्ष फारसं मोठं नाहीये विजयासाठी. जर बघितलं तर 28 धावांची गरज. पहिलाच बॉल हवेमध्ये, उंची उंची आणि 28 धावांचं लक्ष जर कठीण करायचं आहे तर अशा प्रकारच्या हाफ चान्सेसला तुम्हाला फुल मध्ये कन्वर्ट करावं लागेल.
संख्या फलकावरती 2 वाढेल धावून पोहोचल्या गेल्या. दोन्ही आकड्यावरती एका चेंडूचा खेळ समाप्त झालाय. राज थळे आहेत गोलंदाजीवरती आणि बॅटिंगचा जर विचार केला तर जोगेंदर आणि त्याच्या समवेत राहुल केनी. एका चेंडूचा खेळ समाप्त झाला. 28 टार्गेट. धावसंख्या फलकावरती जोडल्या गेल्या 2. एका बाजूने वीरेन स्पोर्ट्स भावाळे ए आणि दुसऱ्या बाजूने शिवशक्ती स्पोर्ट्स लोणाड अशा 2 संघांना आपण लढताना पाहतोय मैदानामध्ये. पहिल्या चेंडूवरती 2 धावा बनवल्या गेल्या जोगेंदरच्या माध्यमातून. धावसंख्या फलकावरती 2 या आकड्यावरती. बोला तयार. राजथळे ऑन साइडला मोठा ब्लास्ट पाहायला मिळेल. बॅकवर्ड डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सरळ निघून जातोय चेंडू. सीमा रेषा बाहेर. 6 धावा. षटकार. फलकावरती जर बघितली गेली तर 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 2 चेंडूचा खेळ जिथे समाप्त झाला. 8 धावा फलकावरती आहेत. राजच्या विपक्षामध्ये पहिला चेंडू जर बघितला गेला तर हवेमध्ये खूप काळ दरवळला होता. क्षेत्ररक्षणाची प्रयत्न देखील तिथे पाहायला मिळाले पण झेल टिपली नव्हती. पण त्यानंतर येणारा दुसरा चेंडू जसा 3 स्टंपच्या आतमध्ये आणि मी अनेकदा म्हणतोय ना की डावखुरा आताचा फलंदाजाचा सर्वात स्ट्रॉंग झोन काय तर त्याची ऑन साइड. त्याला 3 स्टंपवरती जेव्हा पण तुम्ही अटॅक कराल तेव्हा अनेकदा मोठे फटके आपण पाहिलेत आणि तेच पाहायला मिळाला की एक मोठा फटका आला बॅकवर्ड स्कोअर लेगच्या क्षेत्रामध्ये आणि षटकाराने धावसंख्या फलकावरती 28चा पाठलाग करताना जाऊन पोहोचली गेली ती 8 या आकड्यावरती. राजथळे आहेत गोलंदाजीवरती. विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल राजला जर इथून मॅच मध्ये पुढे जायचं असेल तर. विकेट एकमेव पर्याय राहिलाय. बोला तयार. ऑप्समच्या बाहेरचा चेंडू होता. पुन्हा एकदा ऑन साइडला खेचून काढला गेला. पाठीमागे क्षेत्ररक्षक प्रोटेक्ट करतात. थोडीशी मिसफील्ड. दुसऱ्या धावेची कॉलिंग तिथे सक्सेसफुल ठरेल. बघा क्षेत्ररक्षणमध्ये आपण अनेकदा पाहिलंय ना की जेव्हा चेंडू हातामध्ये येतोय आणि तेव्हा निसटला ना ते 1 ते 2 सेकंदचा फरक. 1 ते 2 सेकंदसाठी जरी निसटला तरी दुसरी धाव आपल्याला पाहायला मिळते आणि तेच मैदानात आपण पाहिलं. दुसऱ्या धावेची कॉलिंग लगेचच दिली गेली आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली गेली 10 या आकड्यावरती. चौथा चेंडू स्लोवर होता. फसवण्याचा प्रयत्न पुन्हा केलं होतं. स्लोवर चेंडू होता. ओळखता नाही आलं. शॉट फाइंडचा खेळाडू. संधी निर्माण करून दिलेली गोलंदाज राजथळेने पण ती गमावली गेली आणि त्यानंतर कुठल्याच प्रकारची धाव नाहीये. डॉट बॉलच्या स्वरूपामध्ये चेंडू पाहायला मिळतो. आतापर्यंत चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 4 धावा फलकावरती आहेत 10 या आकड्यावरती. 5वा चेंडू लवफुल टॉस डीप झाला पॉपिंग क्रीज मध्ये. आणखी एक चांगला चेंडू. आता दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे राजथळीच्या माध्यमातून. व्हेरिएशन्स गरजेचे आहेत. बघा या आधीच्या 3 या मागच्या आताच्या शेवटचे 3 चेंडूचा जर विचार केला तर ऑप्समच्या बाहेर आला. मग स्लोवर चेंडू आला. यावेळेस आणखी एक स्लोवर चेंडू जो पॉपिंग क्रीज मध्ये डीप झाला. हा पहा मोठा फटका आला होता. तदनंतर चांगला कमबॅक पाहायला मिळाला. खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा हलक्या गतीने फक्त कलाईचा इस्तेमाल केला आणि त्यानंतर दुसऱ्या धावेची कॉलिंग तिथे दिली गेली. 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली गेली. एका षटकाच्या समाप्तीनंतर 28चा पाठलाग करतायत वीरेन स्पोर्ट्स भावाळे ए संघ आणि धावा फलकावरती आपण पाहतोय 12 या आकड्यावरती. एका षटकाचा खेळ समाप्त झाला आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर 12 या आकड्यावरती धावसंख्या फलकावरती. षटक क्रमांक आता प्रगतीपथावरती आपण दुसरं पाहतोय आणि गोलंदाजीवरती गोलंदाज सोहेल दुसऱ्या षटकामध्ये आणला गेलाय. राजथळे पहिलं षटक हाताळलं गेलं ज्यामध्ये 12 धावा राहिल्या राजच्या नावावर विपक्षामध्ये आणि विकेट नाही होता. विकेट लेस राहिले. दुसऱ्या षटकामध्ये सोहेलला आणले. राजने जर विचार केला तर एक संधी निर्माण केली होती. एक संधी त्याने क्रिएट केली होती पण झेल नाही टिपू शकले. बोला तयार होतोय सोहेल चेंडू क्रमांक पहिला घेऊन. पहिलाच बॉल अलाउन दी कार्पेट्स. लगॉनच्या क्षेत्रामध्ये 1 धाव तर बनवली जाते. दुसऱ्या धावेची कॉलिंग आहे का? एका धावेवरती थांबावं लागेल
आणि एका धावेच्या मदतीने षटक क्रमांक दुसऱ्याची सुरुवात एका सिंगलने केली आहे. धावसंख्या फलकावरती विदाऊट लॉस 28 धावांचा पाठलाग करताना जाऊन पोहोचली गेली, ती म्हणजेच 13 या आकड्यावरती. दुसरे षटक प्रगतीपथावरती असताना आज संपूर्ण दिवसामध्ये आपण 4-4 षटकांच्या मॅचेस पाहणार आहोत. यानंतर आणखी एक जबरदस्त मॅच, आय थिंक सो पहिल्या सत्रातली शेवटची अंतिम मॅच आपल्या भेटीसाठी असेल. त्यानंतर आपण दुसऱ्या सत्राला देखील सुरुवात करणार आहोत. गोलंदाज तयार होतोय. डाकुराताच्या फलंदाच्या अगेन्स्ट यावेळेस हलक्या गतीने खेळून काढला गेलाय. शॉर्ट थर्ड मॅनला चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. आणि या एका सिंगलने धावसंख्या फलकावरती वाढती जाऊन पोहोचली 14. पहिल्या 2 चेंडू सोहेलने हाताळले गेले आणि पहिल्या दोन्ही चेंडूंचा जर विचार केला तर एका सिंगलने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतीये 14 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरं सामना चालू. जोगेंदरने चांगली बॅटिंग केली. 7 मध्ये 13 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. त्यानंतर राहुलने एका चेंडूला फेस करताना एक सिंगल आणि यावेळेस राहुलला आता आपण स्ट्रायकर एंड वरती पाहतोय. चेंडू क्रमांक 3 सोहेल आपटून टाकण्याचा प्रयत्न केलाय. बॅटची एज आणि तदनंतर फलंदाज होते बाद. झटका क्रमांक पहिला राहुलला परतावं लागतंय. हा पहिला विकेट, हा पहिला गडी बाद. लो स्कोरिंग मॅच हीच मजा आहे की तुम्ही जर विकेट मिळवला तर मॅच पुन्हा हातामध्ये येऊ शकते आणि तेच पाहायला मिळालं. झटका क्रमांक पहिला राहुल आणि आता राहुल ज्युनियरला पाहतोय मैदानामध्ये. पुन्हा पुढे टाकण्याचा प्रयत्न केला तो ऑफस्टंपच्या बाहेर. आता लय आणि ताल दोन्ही मिळालंय सोहेलला असं म्हणावं लागेल की मागचे 2 चेंडू खूप चांगले होते आणि खूप चांगल्या पद्धतीने त्याने प्रश्न विचारले गेले ज्यांचं उत्तर देताना सध्या बॅटर्स बॅकफुटला आहेत. धावा फलकावरती 14. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. चेंडू क्रमांक 5 सोहेल तयार होत आहे. पुन्हा लो राहिलाय पण आता यावेळेस पंचांचा इशारा काय येतोय तर वाईडच्या स्वरूपामध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल. पण रणनीती चांगली आहे. बॅटर पासून दूर ठेवण्याचं काम केलंय. ऑप्शनच्या बाहेर वारंवार चेंडू हाताळले जात आहेत आणि ज्यामध्ये एक विकेट देखील एक सफलता देखील राहुल सारख्या फलंदाजाला त्याने माघारी पाठवलं होतं. त्यामुळे सोहेलला ठाऊक आहे की या परिस्थितीमध्ये कशा प्रकारे मॅचला सिच्युएशन कंट्रोल करायची आहे. स्लोवा चेंडू होता ऑप्शनच्या पुन्हा एकदा बाहेर. यावेळेस खूप दूर राहिलाय आणि पुन्हा एकदा पंच वळतील आणि आम्हाला दर्शवतायत की आणखी एक वाईड, आणखी एक अतिरिक्त धाव दिली जाते आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावा फलकावरती 16 या आकड्यावरती पाहतोय आपण. 12 धाव्यांची अजून देखील गरज असेल. चेंडूचा खेळ बाकी राहतोय. 14 मागच्या मॅचची आठवण करून देणारी मॅच अशाच प्रकारचं काहीसं इक्वेशन होतं. सोहेल तयार. यावेळेस चांगला चेंडू आतमध्ये आणला. टप्पा थोडासा पाठी ठेवला आणि त्यानंतर टप्पा पडल्यानंतर सरळ जाऊन पोहोचला यष्टरक्षकाकडे. हा ऍक्शन रिप्ले पहा. टप्पा पडल्यानंतर बाउन्स चांगला होता, पुरळक बाउन्स होता आणि फसवलं गेलंय डॉट बॉलच्या स्वरूपामध्ये. बघा व्हेरिएशन्स करावे लागतील तुम्हाला जर विजयाची झुंज द्यायची आहे, तुम्हाला काहीतरी एक्स्ट्रा करून दाखवायचं आहे, त्यामुळे ते करण्यासाठी तुम्हाला चेंज करणं फार बदल आहे गरजेचं आहे. स्लोवा चेंडू होता यावेळेस ओळखलाय पण हवेमध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक झेल सोडतायत आणि तदनंतर 2 धावा फलकावरती. एकच सिंगल धाव घेतली आणि एका धावेने षटक समाप्त झाला. हा पास स्लोवा चेंडू होता. फलंदाजाने ओळखलं देखील होतं पण कनेक्शन तितकं चांगलं नाही करू शकले आणि तदनंतर झेल सोडली गेली मैदानामध्ये. एका सिंगलने षटक झाले कंप्लीट. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 17 आकड्यावरती. आता विजयासाठी 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये धावा बनवायची आहेत 11.
12 चेंडू 11 धाब्यांची गरज. षटक क्रमांक 3 पवन तयार. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू हलक्या गतीने सुंदर झेल टिपली जाईल. आता मॅच मध्ये मजा येते. हॅलो. झटका क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळाला. दोन्ही राहुल माघारी परतले गेले. आता नवीन बॅटर आपण नागेशला पाहतोय मैदानामध्ये. पवन आले आणि पवनने पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवून दिले. मी म्हणेन की क्षेत्ररक्षकाची साथ देखील फार महत्वाची त्याला ठरली, कारण की खूप चांगली झेल टिपली गेली शॉर्ट पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. नवीन बॅटर नागेश. डावखुर आताचा फलंदाज जो स्ट्रायकर एंड वरती आहे. थोडासा फिल्डिंग सेटअप देखील आता चेंज करताना आपण पाहतोय गोलंदाज पवनला. विजयासाठी अजून देखील 11 चेंडू 11ची मॅच मैदानामध्ये आहे, त्यामुळे काहीही घडू शकतं. ऑन साइडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न आहे. स्क्वेअर लेगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत. एक धाव बनवली जाईल. दुसऱ्या धावेची कॉलिंग आहे आणि फेकी करेपर्यंत 2 धावा सहज सोप्या पद्धतीने. बघा आता अशा चरणामध्ये मॅच पोहोचले की जिथे तुम्हाला एक एक चुकी तुम्हाला सुधरवायची आहे. एक एक चुकी जी तुमच्याकडनं घडत आली आहे तिला आता बदलून ती चुकी कशी नाही होणार याच्याकडे फोकस करायचं आहे. क्रुशियल मोमेंट मध्ये आहेत, कारण की मॅच अजूनपर्यंत असं म्हणता येईल की बॅलन्सिंग मोमेंट वरती आहे. काही घडेल. बॉल टू बॉल इक्वेशन सर्वात जबरदस्त किंवा सर्वात भयानक असलेलं मॅच आपण या क्रिकेट विश्वात पाहिलं. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू दूरवरनं खेळलेत आणि दूर पाठवण्याचं काम केलंय. पंचांचा इशारा. इट्स अ मॅक्सिमम अँड यू 6. बोला तयार. पुन्हा एकदा फ्लिप केलंय. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतायत. झेल सोडली आणि त्यानंतर आणखी एक सिंगल बनवली. मॅच जाऊन पोहोचली समांतर. शिवशक्ती स्पोर्ट्स लोणार संघाला थोड्याशा ज्या चुका केल्या त्या सुधाराव्या लागतील येणाऱ्या पुढच्या मॅचेस मध्ये, कारण की बघा प्रत्येक मॅच तुम्हाला काहीतरी शिकवून जाते. त्यामधनं काय चुकी केली आणि ती कशा प्रकारे आपण सुधारवतो हे फार महत्वाचं असतं. हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न केलाय. संधी असेल क्षेत्ररक्षकाला पण त्याच्या डोक्यावरनं निघून जाईल. सरळ सीमारेषेच्या बाहेर. मॅच होते फिनिश आणि मॅचचा आपण जाऊयात लगेचच पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये जिथे देत आहोत मॅन ऑफ द मॅच. आणि मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण देत आहोत ज्याने टोटल 3 विकेट घेतले, 5 धावा खर्च केल्या. लो स्कोरीची मॅच आहे पण गोलंदाजाला देत आहोत विनोद किनीला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक. या विनोद किनी आपण व्यासपीठावरती आपलं पारितोषिक कलेक्ट करण्यासाठी